नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सोडवणार आहोत. एक एक करून प्रश्न सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. पहिला प्रश्न, एक ट्रायंगल दिलेला आहे LMN. यामध्ये अल्टिट्यूड आणि मेडियन कोणते आहेत हे या ब्लँक स्पेसमध्ये लिहायचं आहे आपणास. तर अल्टिट्यूड आणि मेडियन म्हणजे काय आपण ते प्रथम समजावून घेऊ. अल्टिट्यूड आणि मेडियन खूप सोपं आहे. एक ट्रायंगल काढला आपण, असा कोणता एक ट्रायंगल काढला तर ABC. या ट्रायंगलमध्ये A व्हर्टेक्समधून समोरची साईड BC आहे, Aच्या समोरची साईड BC, म्हणजे BCवर जर परपेंडिक्युलर काढला तर हा परपेंडिक्युलर अल्टिट्यूड होतो. 3 व्हर्टेक्स आहे म्हणजे आपण अल्टिट्यूड किती काढू शकतो 3. या व्हर्टेक्समधून समोरची साईड AC, या साईडवर परपेंडिक्युलर काढला, हे 90चा अँगल होईल. म्हणजे हा BN हा पण अल्टिट्यूड आहे. AM हा पण अल्टिट्यूड आहे. C व्हर्टेक्समधून समोरची साईड AB आहे, जर ABवर आपण परपेंडिक्युलर काढला C व्हर्टेक्समधून ABवर तर CQ हा पण अल्टिट्यूड होणार आहे. म्हणजे ट्रायंगलमध्ये आपण 3 हे अल्टिट्यूड काढू शकतो आणि तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. इंटरसेक्ट या पॉईंटला ओने इंडिकेट करतात आणि त्या ओला काय म्हणतात, पॉईंट ऑफ कॉन्करन्स, आणि त्याला ऑर्थो सेंटर म्हणतात. ऑर्थो सेंटर. अल्टिट्यूडचे तिन्ही अल्टिट्यूड ज्या पॉईंट ऑफ कॉन्करन्समध्ये एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्याला ओने इंडिकेट केलेलं आहे आणि त्या ओला ऑर्थो सेंटर असे म्हणतात. आता मेडियन म्हणजे काय, एक ट्रायंगल काढला आपण तर ह्या ट्रायंगलमध्ये हा व्हर्टेक्स आणि समोरच्या साईडचा मिड पॉईंट म्हणजे समोरच्या साईडचा सेंटर पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट तो काय असतो, मेडियन असते ती. हा B व्हर्टेक्स घेतला, समोरची साईड AC आहे, ACचा मिड पॉईंट समजा हा आहे, तर यांना जोडणारा सेगमेंट ही झाली मेडियन. आणि C व्हर्टेक्समधून समोरची साईड AB आहे, ABवर काढलेला सेगमेंट सेंटर पॉईंटमधून, तर तो काय होईल, मेडियन. म्हणजे येथे AM मेडियन आहे, BN मेडियन आहे आणि CQ ही मेडियन आहे. तिन्ही मेडियन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. त्या पॉईंटला मेडियनच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला सेंट्रॉइड म्हणतात आणि तो सेंट्रॉइड Gने इंडिकेट करतात. Gने इंडिकेट करतात आणि या Gला काय म्हणायचं, सेंट्रॉइड. अल्टिट्यूड्ससाठी आपण ऑर्थो सेंटर घेणार आणि मेडियनसाठी पॉईंट ऑफ कॉन्करन्सला सेंट्रॉइड म्हणणार. म्हणजे आपण 3 येथे हे काढलेले आहेत मेडियन्स. त्याप्रमाणे आता आपणास लक्षात येईल ह्या ट्रायंगलमध्ये LMN अल्टिट्यूड कोणती आहे म्हणजे परपेंडिक्युलर काढलेली, ही परपेंडिक्युलर दिलेली आहे आपणा प्रॉब्लेममध्ये. म्हणजे LX ही काय होईल, आपली अल्टिट्यूड होईल. सेगमेंट येतो, सेगमेंट LX हा अल्टिट्यूड होईल. आणि हा मिड पॉईंट आहे MNचा, व्हर्टेक्समधून समोरच्या साईड MN यावर Y हा मिड पॉईंट आहे, त्यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे हे काय होईल, मेडियन. सेगमेंट LY मेडियन आहे, सेगमेंट LY मेडियन. पुढचा प्रश्न, ड्रॉ ॲन ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR. PQR ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायचा आहे. म्हणजे कसा काढायचा आपणास, प्रत्येक अँगल हा त्याचा 90पेक्षा कमी पाहिजे, 90पेक्षा एक पण मोठा अँगल नसायला पाहिजे, म्हणजे ॲक्यूट अँगल. समजा ही एक लाईन काढली आपण, ॲक्यूट अँगल काढायचा आहे. हा काय होईल, 90चा होईल.
90पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे असं क्रॉस घेऊ शकतो आपण. असं क्रॉस जर घेतलं तर हा अँगल 90पेक्षा कमीच होणार आहे. काढून घेऊ. हा पण अँगल या सेगमेंटचा हा असा अँगल 90चा होईल, त्यापेक्षा कमी पाहिजे आपणास, म्हणून असा क्रॉस केला तर 90पेक्षा कमी मेजरमेंट येईल. आता तिन्ही अँगल हे 90पेक्षा कमीच आहे, म्हणजे आपला कोणता आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. PQRने इंडिकेट करा सांगितलेलं आहे, PQR. आता ड्रॉ ऑल ऑफ इट्स मेडियन्स अल्टिट्यूड्स काढायचे. ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड्स. अल्टिट्यूड्स म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्समधून समोरच्या साईडवर काय करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर काढायचे आहेत. अँड नेम दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स. त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला ओने इंडिकेट करायचे, म्हणजे ऑर्थो सेंटरला ओने इंडिकेट करायचे. आता अल्टिट्यूड्स काढायचे आपणास. त्यासाठी आपण काय करणार, सेट स्क्वेअरचा वापर करणार. P व्हर्टेक्समधून समोरची साईड QR आहे, QRला परपेंडिक्युलर काढायचा आपणास. तर हे 90चा अँगल आहे आपला सेट स्क्वेअरचा, त्यामुळे हा अँगल आपला 90चा होणार आहे. हा पॉईंट मॅच केला इथे आणि ही लाईन मॅच केली. आता आपण म्हणजे हा अँगल झाला आपला 90चा. हा झाला अल्टिट्यूड. आता B व्हर्टेक्समधून या साईडवर परपेंडिक्युलर काढायचा आपणास, B व्हर्टेक्स. आता ही साईड या साईडला आपण मॅच करणार आणि पॉईंट इथे आता काढू शकतो. ॲक्युरेट मॅच करायची आणि पॉईंट पेन्सिल बसेल एवढाच पॉईंट ठेवायचा बाहेर आणि असं काढलेलं आहे. आता R व्हर्टेक्समधून या PQ साईडवर आपणास काढायचं आहे. आता तर R आणि परपेंडिक्युलर या साईडला असं मॅच करावं लागेल आपणास. झालेले बरोबर मॅच. तीन आपण हे काढलेले आहेत अल्टिट्यूड्स आणि त्यांच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा आलेला आहे. तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधून गेलेले आहेत. त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सला ओने इंडिकेट करा असं आपणास सांगितलेलं आहे. हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स ओ. आपण किंवा यांना ABC या पॉईंटला नेमही देऊ. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये ड्रॉ ॲन ऑप्टूस अँगल ट्रायंगल STV. ऑप्टूस दिलेला आहे, म्हणजे एक अँगल त्याचा 90पेक्षा मोठा असायला पाहिजे. ड्रॉ इट्स मेडियन्स आणि मेडियन काढायचं आणि शो दी सेंट्रॉइड आणि सेंट्रॉइड शो करायचा, आपल्याला दाखवायचा आहे. सर्वप्रथम आपण ऑप्टूस अँगल ट्रायंगल STV काढू. त्यासाठी एक लाईन इंडिकेट करू आपण. ही लाईन काढलेली आहे. ऑप्टूस पाहिजे म्हणजे एक अँगल 90पेक्षा मोठा पाहिजे. आता ह्या ट्रायंगलची ही साईड होणार आहे. हा जर अँगल घेतला तर कम्प्लीट राईट होईल, राईट अँगल ट्रायंगल होईल. हा घेतला थोडा 90पेक्षा कमी होईल. आपल्याला एक अँगल 90पेक्षा मोठा पाहिजे, म्हणून हे जर 90 होत असेल, थोडं अजून असं क्रॉस केलं तर म्हणजे अँगल हा 100% 90पेक्षा मोठा अँगल आहे. बरोबर आहे. एक अँगल 90पेक्षा मोठा आहे, म्हणून तो ट्रायंगल कोणता झाला, ऑप्टूस अँगल. ऑप्टूस अँगल ट्रायंगल हा अँगल आपला 90पेक्षा मोठा आहे, म्हणून हा दिलेला ट्रायंगल आपण काढलेला आहे. त्या ट्रायंगलला STV ने इंडिकेट केलेला आहे. आता STV. ड्रॉ इट्स मेडियन्स काढायच्यात. मेडियन काढण्यासाठी आपणास प्रत्येक साईडचा सेंटर पॉईंट माहीत पाहिजे. तो आपणास दिलेला नाही आहे, तो आपणास काढावे लागेल. त्यासाठी आपणास ह्या साईड काय करावं लागतील, बायसेट करावं लागतील. आपण 7th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत साईड कशी बायसेट करायची. ST ही साईड बायसेट करण्यासाठी या कंपासमध्ये या साईडच्या कमीत कमी
हाफपेक्षा जास्त अंतर घ्यायचं. म्हणजे हा असं इतकं कमी घेऊन नाही चालणार, थोडं जवळपास अंदाजे ही साईड सेंटर या ठिकाणी येईल त्यापेक्षा थोडं अंतर घ्यायचं आणि या साईडला आर्क काढला, या साईडला आर्क काढायचा एस वरून. तसेच टी वरून अंतर कमी न होऊ देता या साईडला आर्क घेणार आणि या साईडला आर्क. आता हा पॉईंट मॅच झालेला नाही म्हणून थोडा आर्क आपण वाढून घेऊ. पॉईंट मिळालेला आहे आपणास. तर आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण मॅच करून घेऊ. आपल्याला फक्त सेंटर पाहिजे या साईडचा, म्हणून सेंटर आपणास मिळालेला आहे. हा सेंटर मिळाला म्हणजे एस टी सेंटर काढलेला आहे. आता एस व्हीचा काढू. त्यासाठी कंपॉसमध्ये या साईडपेक्षाचं जे मेजरमेंट आहे त्यापेक्षा थोडं जास्त घेऊ आपण, अर्ध हाफपेक्षा. हाफ जवळपास येथे येईल तर आपण थोडं जास्त घेऊ आणि एक आर्क काढू या साईडला आणि या साईडला. ते डिस्टन्स न हलवू देता व्ही वरून 2 पॉईंट मिळाले आपणास. हे 2 पॉईंट आपण जोडून घेतले तर सेंटर पॉईंट आपणास त्या साईडचा मिळून जाईल. हा पॉईंट आणि हा पॉईंट. हा पॉईंट मिळालेला आपणास. आता टी व्ही ही साईड आपण बायसेट करू. टी व्हीसाठी आणि व्ही वरून म्हणजे हे 2 पॉईंट मिळाले, हे 2 पॉईंट मॅच करू. ते बरोबर साईडच्या सेंटरमधून ही लाईन पास होईल. आता आता मित्रांनो आपणास हा एक सेंटर पॉईंट मिळाला आहे. या साईडचा हा मिळाला आहे आणि या साईडचा हा मिळाला आहे. पूर्ण साईड आपण बायसेट केलेले आहेत. तर आता आपणास मेडियन काढायच्या म्हणजे व्हर्टेक्समधून सेंटर पॉईंटला जोडणारा सेगमेंट. एस व्हर्टेक्समधून समोर असणारी साईड सेगमेंट काढलेला आहे. आता टी मधून समोरची साईड एस व्ही, तर सेगमेंट जोडून घेतो आपण सेंटरचा. हा सेंटर पॉईंट जोडून घेतल्यानंतर ही एक मेडियन झाली आणि व्ही पॉईंटमधून हा एस टीचा मिड पॉईंट जोडून घेऊ. एस टीचा मिड पॉईंट पहा, आपल्या तिन्ही मेडियन्स हा एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत, बरोबर आहे. आणि त्या पॉईंटला सेंट्रॉइड म्हणतात आणि तो जीने इंडिकेट करायचा आहे आपणास. हा आला सेंट्रॉइड. समजले मित्रांनो. नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये आपणास ऑब्टूस अँगल ट्रायंगल एलिमेंट काढायचा आहे. ऑब्टूस काढायचा आहे. एक अँगल 90 पेक्षा मोठा असला पाहिजे, ट्रायंगल एलिमेंट. आणि ड्रॉ इट्स अल्टिट्यूड्स. अल्टिट्यूड काढायचे आहेत आणि ऑर्थो सेंटर पण काढायचा आहे. म्हणजे त्यांचा पूर्ण तिन्ही अल्टिट्यूडचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे ऑर्थो सेंटर पण काढायचा आहे आणि तो ओ ने इंडिकेट करायचा आहे. तर प्रॉब्लेम 3 प्रमाणे आपण ऑब्टूस अँगल ट्रायंगल काढून घेऊया. हा 90 होईल. थोडा क्रॉस करू आपण म्हणजे 90 पेक्षा मोठा अँगल होऊन जाईल तो. आणि हे 2 पॉईंट ट्रायंगल तयार झाला. त्या ट्रायंगल आता आपण एल एम एन ने इंडिकेट करू. एल एम एन जो ट्रायंगल पाहिजे ऑब्टूस अँगल ट्रायंगल तो काढलेला आहे आपण. आणि ड्रॉ इट्स अल्टिट्यूड काढायचे आहेत म्हणजे आपणास ह्या प्रत्येक व्हर्टेक्समधून समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढायचे आहेत. तर या साईड या व्हर्टेक्समधून या साईडवर परपेंडिक्युलर काढण्यासाठी सोपं जाईल कारण रोटेटरनं काढता येईल. पण या व्हर्टेक्समधून ही साईड एक्सटेंड करावी लागेल. त्यामुळे जो आपला ऑब्टूस अँगल आहे त्याच्या साईड आपण एक्सटेंड करू. म्हणजे ही साईड एक्सटेंड करू आपण.
प्रथम आपण या साईडमधून काढता येतो व्हर्टेक्स, तर या साईडमध्ये काढून घेऊ आपण. एम व्हर्टेक्समधून समोरची साईड LN, त्यावर एक आर्टिट्यूड काढू. हा झाला एम व्हर्टेक्समधून आर्टिट्यूड. आता L व्हर्टेक्समधून समोरची साईड MN आहे, त्यावर काढण्यासाठी आपणास असं नाही काढता येणार. ही साईड अशी धरावं लागेल आणि ह्या ट्रायंगलच्या बाहेर जाईल, कारण हाईटच ट्रायंगलची तो ऑप्टूस अँगल असल्यामुळे हाईट बाहेर येईल, तो परपेंडिक्युलर हा येईल, म्हणजे ही हाईट होईल. तसं या व्हर्टेक्समधला झाला, या व्हर्टेक्समधला झाला. या व्हर्टेक्समधला काढण्यासाठी ह्या व्हर्टेक्समधून या साईडवर आपणास परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर ही साईड अशी क्रॉस आहे आणि पॉईंट असा आहे, म्हणजे असा तर आपण नाही काढू शकणार, 90चा होणार नाही तो. म्हणजे ही साईड काय करावं लागेल, एक्सटेंड करावं लागेल आपणास. म्हणजे जो ऑप्टूस अँगल आहे हा 90पेक्षा मोठा अँगल आहे, त्याच्या ह्या साईड आपण एक्सटेंड केलेल्या आहेत. तर आता काढता येईल. हा N ला मॅच केला आणि ही साईड अशी मॅच करू आपण. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्समधून आपण समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर काढलेले आहेत. तर त्यांचा ऑर्थो सेंटर पाहिजे, म्हणजे हे परपेंडिक्युलर आपल्याला एक्सटेंड करावे लागतील आणि एका पॉईंटमध्ये कॉन्क्रन्स करावे लागतील. हा पॉईंट परपेंडिक्युलर आपण एक्सटेंड करू, वाढवू, पुढे असा वाढवला आणि नंतर हा एक परपेंडिक्युलर वाढवला, आणि हा पण परपेंडिक्युलर आपण नंतर वाढवला. तर एकाच पॉईंटमधून जातात ते, बरोबर एकाच पॉईंटमधून पास झालेले आहे. पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स, त्याला ऑर्थो सेंटर ओने इंडिकेट करायचे. हा आला आपला पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स, म्हणजे अल्टिट्यूडचा ऑर्थो सेंटर. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी 5वा, 6वा, 7वा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडू. धन्यवाद.